श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोपावत चालली असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील फुलेनगर परिसरात 15 ते 20 जणांना जमा करून एका घटनेतील फिर्यादीवरच गोळीबार केल्याची घटना जुलै 2025 मध्ये घडली होती. या प्रकरणी संशयितांचा शोध सुरू असताना घटनेतील मुख्य संशयित विकी वाघ हा आणि आणखी एक जण नाशिक रोडला येणार असल्याची गोपनीय माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नाशिक रोड परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं. याबाबत अधिक माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली. हे जे दोन आरोपी पकडले गेलेले आहेत ते फुलेनगर मधले एक विकी वाघ हा एक सराईत गुन्हेगार आहे. याच्यावर पूर्वी पण एक मर्डरचे, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचे अशासारखे गुन्हे दाखल आहेत. याने 23/7/2025 अशी एक इलिगल म्हणजे गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीवर एक जीवघेणा हल्ला केला होता. त्याने त्याच्या अग्निशस्त्रामधून त्याच्या दिशेने फायर केला होता. त्यानंतर त्याचे बाकीचे जे साथीदार आहेत त्यांनी त्यावेळी त्या परिसरात एक दंगा घडून आणला होता. बिअरच्या बाटल्या फोडणं, दगड फेकणं असा एक गदारोळ केला होता. तो त्या दिवसापासून 23/7 पासून हे वॉन्टेड होते. 23/7च्या नंतर आज आपल्याला आपल्या DB पथकाला आणि आमच्या स्टाफला जी माहिती मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे काल. आणि आज त्याला पोलीस मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलेलं आहे. त्याला 2 दिवसाची कस्टडी आहे. तपास सध्या सुरू आहे. सदरची कारवाई पंचवटी पोलीस ठाणे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अंकुश काळे, नितीन पवार, संतोष पाटील, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक जयवंत लोणारे यांच्या पथकाने केले. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.